मंगळवारी दुपारी प्रभाग क्रमांक 3च्या उमेदवार सौ पूनम दिगंबर मोगरे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवटी विभागीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावेळी शिवसेना नाशिक उपजिल्हा प्रमुख दिगंबर तुकाराम मोगरे यांच्या समवेत आमले काका, कदम काका, दौडे काका, क्षीरसागर, आप्पा भोसले काका, जावळे, लचके काका, मगर काका, शिंदे काका, राणे काका, काळे मावशी, प्रियंका पाटील, गीता गुप्ता, सारिका कारवाल, आरती ताई, स्नेहल देशमुख, साक्षी निकम, जगन अण्णा गोरे, गिरीश सोनवणे, योगेश कावळे, पंकज सोनवणे, बापू सोनवणे, प्रसाद काळे, किरण वावधने, योगेश दौडे, संतोष नवाळे, विशाल सोनवणे, सुधीर जोशी, राजेश ससाने, अमोल राऊत, पंकज सोनवणे, सचिन पाटील, जयेश परदेशी, मुन्ना चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रमांक 3 मधून हिरावाडी परिसरातून मी आज उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे। तर माझ्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे की विकासाच्या माध्यमातून एक नवीन आपला जो उमेदवार आहे हा एक नागरिकांनी सगळं बघावा। तुम्ही पाहिलंच की सगळ्यांनी प्रभाग 3मध्ये किती चांगला विकास झालेला आहे। तर येणाऱ्या काळात अजून विकासाची अपेक्षा करते। मी सगळ्यांना विनंती करते की परत एकदा विकासाच्या कामाकडे बघून एक नवीन उमेदवार आपला उभं राहिलेला आहे। तर सगळ्यांची अपेक्षा करते की परत एकदा नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे। तर सगळ्यांनी भरभरून मतदान करावं एवढं सांगते। महाराष्ट्र आज प्रभाग क्रमांक 3 हिरावाडी या परिसरातून पूनम दिगंबर मोगरे आज यांचा वाढदिवसानिमित्त आपण यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे। तरी सर्व प्रभागातील नागरिकांना, श्रेष्ठ युवा वर्गाला व आमचा सर्व परिसर हिरावाडी, लाटेनगर, बनरसी नगर, कमलनगर, गणेशवाडी परिसर, तपोवन परिसर, लात्रक फाटा परिसर, मानेनगर परिसर, विजयनगर परिसर, कळसकर नगर परिसर या सर्व नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे का पुन्हा एकदा आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आपण पूनम मोगरे यांना भरभरून मतांनी विजय करावा एवढंच सांगतो। आणि 100% मला सगळं नागरिक साथ देतील अशी अपेक्षा बाळगतो।